8 इंचाचा टेप आहे. पण 1 पर्यंत 1 इंच, 1 पासून 2 पर्यंत सेपरेट याच्यासाठी, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. मग तुम्ही काय टाकणार, मग असं टाकायचं. नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला शिलाईचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण दुसऱ्या दिवसामध्ये आपण आज बरंचसं काय बघणार आहोत. तर ते काय काय बघणार आहोत ते आपण पुढे तर बघणारच आहोत. तर ज्या मैत्रिणींना खरंच शिवण क्लास करायचा आहे आणि त्यांनी जर याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर याच्या अगोदरचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण काय बेसिक जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे. आपण काय काय शिकणार आहोत, आपण आपलं जे सिलेबस असणार आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तोही व्हिडिओ नक्की बघा, याच्या पुढचेही व्हिडिओ नक्की बघा. आणि ज्या नवीन ताई असतील ज्यांना हा ब्लाऊज शिवण क्लास करायचा आहे तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर आज आपण बघणार आहोत आपला जो मेजरिंग टेप आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. तर अशा प्रकारे आपला हा मेजरिंग टेप असतो आणि याची माहिती मी आता ज्या ताई शिकलेल्या आहेत किंवा ज्या शिकलेल्या नाही आहेत त्यांना सुद्धा कळेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. आता याच्यामध्ये शिकवण्याचं काय, बऱ्याच ताईंना माहिती असेल परंतु बऱ्याच ताईंना माहिती सुद्धा नसेल की याच्यामध्ये शिकण्यासारखं काय आहे. तर याच्यामध्ये पाव, अर्धा, पाऊण अशा प्रकारचे, आता एक तर सगळ्यांनाच कळतं, 1 इंच वगैरे सगळ्यांनाच कळतं, परंतु पाव इंच, अर्धा इंच हे मात्र सगळ्यांना कळत नाही. त्याच्यामुळे खरं तर खास हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. ज्यांना सगळ्यांना आपलं आता पुढे आपल्याला ब्लाऊज क्लास सुरुवात करायची आहे, म्हणजे सगळ्यांना समजावं यामुळे मी आज इथे तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. म्हणजे आपल्याला कटिंगमध्ये परत पाव, अर्धा हे करावं लागणार नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला इथे संपूर्ण माहिती या टेपची, मेजरिंग टेपची देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा या जर अडचणी येत असतील तर त्या येणार नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपल्या या क्लासमध्ये ज्यांना ब्लाऊज शिवता येत आहेत किंवा ज्यांना शिवता येत नाही त्या तर बघणारच आहेत, परंतु ज्यांना शिवता येते परंतु बरेचसे असे घोळ असतात जे की बायांमध्ये घोळ असतात, कुठे सून पडतात, कुठे काही खूप सारे प्रॉब्लेम असतात, कुठे घोळ येतो, कुठे शोल्डर उतरतो, कुठे पुढचा गळा असं पुढं झुकतो, अशा प्रकारचे बरेचसे प्रॉब्लेम असतात बऱ्याच ताईंना. ते सुद्धा आपल्या या क्लासमध्ये सॉल्व्ह होणार आहे तुम्ही जर अशा पद्धतीने कटिंग केलं तर. ठीक आहे, तर त्याच्यामुळे सगळेच आपले क्लास अटेंड करू शकता. बेसिक ज्या ताईंना काहीही येत नाही, मशीन सुद्धा चालवता येत नाही अशा ताईंनी तर बघायचंच आहे, परंतु ज्यांना येत आहे ना त्यांनी सुद्धा नक्की बघा, तुमचा सुद्धा फायदाच होणार आहे. तर चला मग आपण सुरुवात करूयात. तर हे बघा, हा आहे आपला मेजरिंग टेप. अशा प्रकारचा टेप येतो आणि साधारणतः हा काही जास्त महाग नसतो, 5 ते 10 रुपयाला आपला हा टेप येऊन जातो. तर अशा प्रकारे आपल्याला टेप आणायचा आहे. आता याच्यावरती हे बघा, अशा प्रकारे 1, 2, 3 असं इंचामध्ये असतं. तर अशा प्रकारे हे पूर्ण जो टेप आहे ,60 इंचापर्यंत हा आपला 60 इंचाचा टेप आहे. ठीक आहे, तर आपण आता याच्यावरती पूर्ण समजून घेऊयात की अर्धा कशाला म्हणतात, पाव कशाला म्हणतात, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे बघा, इथे 0 असतो. ठीक आहे, हे बघा इथे आपलं 0 असतो, याच्यावरती 0 असतो. 0 पासून तर 1 पर्यंत हे 1 इंच, 1 पासून तर इथपर्यंत हे 2 इंच, या 2 पासून तर 3 पर्यंत हे 3 इंच. अशा प्रकारे हे इंचामध्ये मोजल्या जातं. ठीक आहे, आता हे झालं 1 इंचाचं. तर इथे आपण 1 इंचावरती आता हा झाला 0. ठीक आहे, आणि हा झाला 1 इंच, इथे झाला 2 म्हणजे 2 इंच, आणि इथे झाला 3 म्हणजे 3 इंच. ठीक आहे, अशा प्रकारे 0 पासून 1 पर्यंत 1 इंच, 1 पासून 2 पर्यंत 2 इंच, 2 पासून 3 पर्यंत 3 इंच, असंच पुढे आपलं हे कंटिन्यू असतं. ठीक आहे, आता हे इंचामध्ये हे तर खूप सोपं आहे समजायला. ठीक आहे, परंतु आता आपल्याला पाव इंच. ठीक आहे, आपण सर्वात अगोदर पाव इंच बघूयात, नंतर मग अर्धा आणि पाऊण बघूयात. ठीक आहे, आता इथे बऱ्याच ताईंचं काय मिस्टेक होते, पाव इंचामध्ये आणि पाऊण इंचामध्ये. माझ्याकडनं सुद्धा बोलताना मिस्टेक होते, करताना नाही होत परंतु बोलताना मिस्टेक होते.
तर एखाद्या वेळेस जर मिस्टेक झाली तर समजून घ्या, तरीसुद्धा मी पूर्ण समजावून व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाव इंच बघणार आहोत. आता पाव इंच कशाला म्हणतात ते बघा. आता इथे आपण 1 इंच बघितलं बरोबर. आता आपल्याला पाव इंच बघायचं, म्हणजे आता 1 इंचामध्ये किती लाईन असते आपण अगोदर ते बघूया. ठीक आहे. पाव इंच आपण बघतोय. इथे हा 1 आहे, इथे 0 आहे बरोबर, इथे 1 आहे आणि इथे 2 आहे. ठीक आहे. आपण अगोदर ही लाईन ओढून घेऊयात आणि त्यानंतर आता ही झाली 1 ची लाईन. ठीक आहे. आणि ही झाली 2 ची लाईन आणि या मधल्या ज्या लाईनी आहेत त्या. ठीक आहे. अशा प्रकारे आता या मधल्या लाईनी, या 2 लाईनी सोडून मधले किती आहेत, 3, 3, 6 आणि 1, 7, मध्ये 7 लाईनी आहेत. ठीक आहे. तर आपल्या त्या लाईनीशी आपलं काहीच घेणं देणं नाहीये. ही लांब असते थोडी, ही थोडीशी लांब असते, ही त्याच्यापेक्षा थोडी लांब असते आणि ही परत अखूड असते आणि ही जरा बऱ्यापैकी लांब असते, हिच्यापेक्षा थोडी छोटी. ठीक आहे. तर आपण बघतोय पाव इंच. आता हा 1 आहे, 1 आहे, हा 1 पासून 1, 2 आणि 3 या 3 लाईनीमध्ये आपलं होतं पाव इंच. ठीक आहे. आता हे जे आहे ना, या 3 लाईनी, हे आहे आपलं पाव इंच. ठीक आहे. हा इंचाचा सिम्बॉल. या 3 लाईनी आपल्या आहेत पाव इंच. ठीक आहे. पाव इंच कळालं. 1 पासून इथे आपलं पाव इंच. आता कुठलेही तुम्ही 3 लाईनी पकडू शकता. आता इथे सुद्धा आपण या 2 पासून या 3 लाईनी सुद्धा पकडू शकतो. कुठलेही तुम्ही असं पाव इंच तुम्हाला म्हणायचं की तुम्ही अशा 3 लाईनी पकडून ठेवायच्या. ठीक आहे. आता पाव इंच समजलं तुम्हाला. आता आपण बघूयात अर्धा इंच. ठीक आहे. परत आपण इथे 0 टाकूयात, इथे 1 टाकूयात, इथे 2 टाकूयात. ओके. एक लाईन खेचून घेऊयात आणि सेम इथे आपण जसं केलंय ना तसंच करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि ही 9. आता 9 आणि फर्स्ट आणि लास्टची लाईन थोडे जास्त लांब असतात. मीडियमवाली त्यापेक्षा थोडी छोटी असते. इथे पण सेम तसंच असतं आणि ते या छोट्या असतात जरा. ठीक आहे. तर आपण बघतोय आता अर्धा इंच. अर्धा इंच बघतोय आपण बरोबर. आता अर्धा इंचमध्ये कसं असतं, आपण अगोदर बघितलं पाव इंच. पाव इंच म्हणजे 3 लाईन. आता अर्धा इंच, अर्धा इंच म्हणजे कुठपर्यंत, तर ही 1 लाईन बरोबर, ही 2 लाईन, ही 3 लाईन, ही 4 लाईन आणि ही 5 लाईन. अशा या ज्या 5 लाईनी, म्हणजे ही मधली मधली ही मोठी लाईन आहे, इथपर्यंत आपलं हे अर्धा इंच होतं. म्हणजे 1 पासून ते 2 पर्यंत ची ही मधली लाईन, इथून इथपर्यंत आपलं अर्धा इंच, किंवा इथून इथपर्यंत आपलं अर्धा इंच, म्हणजे पूर्ण किती होतं हे 1 इंच. असं हे आहे आपलं अर्धा इंच. ठीक आहे. अर्धा, असं हे आपलं आहे अर्धा इंच. तुम्हाला इथे 1 इंच समजलं, त्यानंतर पाव इंच, त्यानंतर अर्धा इंच. आता आपण बघणार आहोत पाऊण इंच. लक्षात घ्या, आपण काय बघितलंय, पाव इंच बघितलंय आपण. आता आपल्याला बघायचंय पाऊण इंच. आता पाऊण इंच जरा समजायला थोडंसं अवघड वाटतं, पण मी जेवढं सोप्यात सोपं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं मला समजून सांगता येईल तेवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे आहे 0, इथे आहे 1, इथे आहे 2. ठीक आहे. इथे आहे 3. ही लाईन पूर्ण आपण खेचून घेऊयात आणि सेम जसं आपण इकडे लाईनी ओढल्यात ना, सेम तशाच लाईनी आपण इथे पण ओढून घेऊयात. 1 या ज्या मोठ्या आहेत, त्यानंतर छोटी छोटी. ठीक आहे. आता आपल्याला ही लांब आहे आपली थोडी, ही पण लांब आहे, ही जरा बऱ्यापैकी आहे, जास्त लांब नाही, आणि ही थोडीशी आहे आणि या छोट्याच आहे, या लांब आहेत 2. ओके. आता आपण काय बघतोय,
पाऊण इंच बघतोय. फक्त थोडंसं लक्षात घ्या, पाव इंच आणि पाऊण इंचामध्ये काय फरक आहे. आता पाऊण इंच म्हणजे काय, किती लाईनी, एक, ही लांबवाली एक, ही 2, 3, 4, 5, हे तर झालं आपलं अर्धा इंच. यामध्ये अजून 2 लाईनी आपल्याला ॲड करायच्यात, म्हणजे झालंय आपलं पाऊण इंच. म्हणजे ही एक लाईन आणि ही लांब लाईन सोडून द्यायची आणि फक्त या लाईनी आपल्याला एवढ्या पकडायच्या, म्हणजेच आपलं पाऊण इंच इथे तयार होतंय. म्हणजे कुठपर्यंत, या लाईनीपासून तर या लाईनीपर्यंत, असं हे झालं आपलं पाऊण इंच, पाऊण. ओके, इथे काय होतं पाव, इथे काय होतं पाऊण. लक्षात घ्या, आपण पाव इंचाला 3 लाईनी बघितल्या, अर्धा इंचाला आपण बघितल्यात 5 लाईनी आणि पाऊण इंचाला आपण बघितल्यात 7 लाईनी. ठीक आहे. आता अशा प्रकारे हे थोडंसं याचा अभ्यास करा, थोडंसं हे वहीवरती काढून बघा, एखादी वहीच करा सेपरेट याच्यासाठी, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल. आणि अजून थोडं पुढे मी माहिती सांगते तुम्हाला याच्याविषयी, पण एवढं तुम्ही हे करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पाव सगळ्यात जास्त मिस्टेक कशामध्ये होते, पाव इंच आणि पाऊण इंचामध्ये. अर्धा इंचामध्ये आणि 1 इंचामध्ये शक्यतो जास्त मिस्टेक होत नाही, कारण ते सगळ्यांनाच कळतं. फक्त पाव इंच आणि पाऊण इंच ह्याच्यामध्ये जरा ज्या नवीन आहेत ना त्यांना जरा मिस्टेक होते. त्याच्यामुळे एवढे लक्षात ठेवलं या लाईनी तर तुमच्यासुद्धा लक्षात बसून जाईल. ओके, आता 1 इंचाचा काही विषयच नाही, तो 1 इंच आपण साईडला ठेवूयात. आता आपण किती अंक कितीपर्यंत मोजतो, आपण 100 पर्यंत आपण अंक मोजतो. 1, 2, 3 अशा प्रकारे आपण 100 पर्यंत मोजतो. ठीक आहे, तर त्यातलाच आपण आता पाव भाग म्हणजे किती, आता 1 रुपयामधला किती, 25 पैसे म्हणजेच पाव भाग. आता हा आहे आपला 1 रुपया. आता गणित ज्या शिकल्या असतील त्यांना समजून जाईल, परंतु ज्या नाही शिकल्या त्यांना सुद्धा समजणारच आहे. असातला भाग नाही की त्यांना समजणार नाही. आता 1 रुपयामधला हा पाव भाग म्हणजे हा पूर्ण 1 रुपया आहे, त्याच्यातला पाव भाग. ठीक आहे, म्हणजे हा. तर याला आपण म्हणजेच अंक 1 पासून ते 100 पर्यंतचे जे अंक आहे, 1 पासून ते 100 पर्यंतचे जे अंक आहे त्यातले 25 रुपये आपण इथे घेऊयात. ठीक आहे, 25 म्हणजेच पाव. ठीक आहे, अर्धा 1 रुपयामधला हाफ म्हणजे हे दोन्ही भाग म्हणजेच 50. ओके, त्यानंतर 1 रुपयामधला 3 भाग, 3/4 भाग म्हणजेच 75. ओके, आता हे का घेतलेत मी पाव इंच म्हणजेच 25. आता कारण आपल्याला पुढे टाकावं लागणार आहे, प्रत्येक ठिकाणी आपण पुढे माप घेतो, तेव्हा आता पाव इंच आलं तर मग तुम्ही काय टाकायचं, आता 1 इंच आलं आपण काय टाकतो 1 इंच. ठीक आहे, 1 इंच असं टाकतो, सॉरी 1 इंच असं आपण टाकतो. मग पाव इंच समजा पुढे पाव इंच माप आलं, मग तुम्ही काय टाकणार, मग असं टाकायचं पाव इंच. पूर्ण अक्षरात लिहिण्यापेक्षा असं हे सोपं आहे ना लिहायला. त्यानंतर आता 50 आलं, सॉरी अर्धा आलं, मग तुम्ही काय लिहिणार अर्धा म्हणजे 50. आणि आता समजा पाऊण आलं तर मग समजायचं 75. अशा म्हणजे खूप सोपं आहे हे समजून घ्यायला. पुढे तुम्हाला समजणारच आहे, आता फक्त तुम्ही हे थोडंसं समजून घ्यायचं. जसं आपण पुढे जाऊ ना तसं तुम्हाला समजणारच आहे. आता परत एकदा मी टेपवरती सांगते म्हणजे अजून तुमच्या लक्षात बसेल. आता हे 1, 2, 3 लाईनी म्हणजेच 25. पाठीमागून दाखवते मी, हे साईडला ठेवते, दुसऱ्या कागदावर दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तर बघा 3 लाईनी म्हणजेच 25. ओके, हे लक्षात ठेवायचंय. 5 लाईनी म्हणजेच 50 आणि 7 लाईनी म्हणजेच 75 आणि हे 1 इंच तर सगळ्यांनाच माहिती. अशा प्रकारे हे पण इंचामध्येच येतं, पाऊण इंच, पाव इंच, अर्धा इंच आणि पाऊण इंच अशा प्रकारे. आणि हे 1 इंच
अशा प्रकारे 3 लाईनी. ओके, या लाईन आहे, हे 1 इंच आहे. हे समजलं? ठीक आहे. बरंचसं समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल, काही समजलं नसेल टेपमध्ये, तरी सुद्धा तुम्ही मला बिनधास्त कमेंट करू शकता. तुम्हाला काय समजलं नाही, याच्या पुढे सुद्धा जे मी शिकवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही नाही समजलं ना, तर तुम्ही बिनधास्त मला कमेंट करा. मी तुम्हाला प्रत्येक सोल्युशनचं आन्सर देणार आहे. त्याच्यामुळे कोणालाही असं होणार नाही की हे मला आलं नाही, ते आलं नाही. अजिबात नाही. तुम्ही अगदी स्वतःचे सुद्धा बिनधास्त असे ब्लाऊज शिवू शकणार आहे. फक्त शिवताना पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती असते. स्किप करत अजिबात व्हिडिओ बघायचा नाही. आपण काय करतो, शॉर्टकटमध्ये हे करतो. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या बऱ्याचशा ज्या टिप्स असतात महत्त्वाच्या त्याच मिस होऊन जातात. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा, म्हणजे कुठलीही टिप जी आहे ती मिस होणार नाही. तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा हा क्लास होता. तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर मैत्रिणींसोबतही शेअर करा. आणि चला तर मग परत भेटत पुढच्याच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.